सगळ्यांचे पत्रकारांचे सगळ्यांचे स्वागत. आमच्या मध्ये असत गोंय राज्याचे तरुण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, त्याचबरोबर आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, आमच्या आमदार दिव्या राणे, त्याचबरोबर शेटी बाकीचे सोनाली, पूनम सावंत, विद्या, आरती बांदोडकर. नारी शक्ती वंदन अधिनियम 2026 बिल, ते बिल काल पार्लमेंटान ज्या तरेन 16 आणि 17 तारखेक प्रेजेंट केले आणि त्यानंतर जी चर्चा झाली, त्या चर्चेच्या नंतर ते मतदानाक घातले आणि त्या मतदानाक घालतकीर सगळ्या भारतातल्या सगळ्या लोकांनी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे लोकांनी पळयले की ज्या तरेन ह्या काँग्रेसी, समाजवादी पार्टी, बाकीचे सगळे जे दल असतात ते तातूंत भितर सगळ्यांनी ह्या बिलाचेर ज्या तरेन आक्रोश केलो आणि हे बिल पारीत जावपाक जायना ह्या खातीर जो प्रयत्न केलो आणि ते बिल जे आसा ते बिल संसदेन ते पास जावना. आणि ह्या खातीर काँग्रेसीन आणि बाकीच्या दलांनी सगळ्यांनी बायलांचो म्हणजे महिलांचो, नारी शक्तीचो एक व्हड प्रमाणात विश्वासघात केल्लो आसा आणि त्याच बरोबर ही गोष्ट आसा ती एकदम निंदनीय आसा. हे फक्त बिल नाशिल्लें जाल्यार हे बिल न्हय तर नारी शक्तीक फुडें वचपा खातीर एक केल्ले एक व्हडलो रिफॉर्म आशिल्लो. हे क्रांतिकारीक पावल आशिल्लें. भारताच्या इतिहासान, राजकीय इतिहासान हो दीस खरें म्हणल्यार सुवर्ण अक्षरांनी बरोवपाक वतलो आशिल्लो. हिस्टोरीक डे आशिल्लो. पण तो हिस्टोरीक डे जो आसा तो हिस्टोरीक डे हो ह्या नारी शक्तीक मुखार व्हरपाक लागून काँग्रेसी कडेन आणि बाकीच्या त्या दला कडेन जमलें ना आणि ते बिल जे आसा ते बिल ते पार्लिमेंटान पारीत जायना आसतना ते परत एकदां फाटीं व्हरपाचें पडलें. हाजे पयलीं खूब फाटीं प्रयत्न जाल्ले. हे बिल जेन्ना हाडपाक जें आशिल्लें त्या वेळाचेर देवगौडा सरकार आसतना आसतलें, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीचें सरकार आसतना आसतलें, पण त्या वेळाचेर सुद्दां ह्याच मेंटॅलिटीन, ह्याच काँग्रेसच्या मेंटॅलिटीन हे बिल कशेंच पास करप ना ह्या खातीर तांच्यांनी जो कितें सर्कस केल्या ती सगळ्या लोकांक खबर आसा आणि तें सुद्दां रिकॉर्डाचेर दर्ज आसा. 2023 हे बिल जेन्ना पास जालें त्या वेळाचेर मल्लिकार्जुन खरगे हांच्यांनीच सगळी कडेन प्रेस कॉन्फरन्स घेवन आणि काँग्रेसीन प्रेस घेवन बोवाळ मारिल्लो सगळ्यांक याद आसा की हे बिल आसा ते राजनीतीक जुमला, पॉलिटिकल जुमला म्हणून ताका नांव दिल्लें. आणि सगळे कडेन प्रेस घेवन बोवाळ मारताले की जे डिलिमिटेशन्स केला आणि ते सेन्सस जे जावपाचें आसा तें मुखार जातलें आणि ताचो फटको म्हणजे काँग्रेसीक खरें म्हळ्यार दिसतालो आणि म्हणून तांच्यांनी हो बोवाळ मारपाचो प्रयत्न केल्लो. आणि ताचोच भाग म्हणून त्या वेळाचेर तांच्यांनी हे बिल जल्दी लागू करो नारा करताले. आणि त्या वेळाचेर 2023 जर तांच्यांनी ते बिल पास करपाक लागून जर सपोर्ट जर केल्लो म्हणटात न्ही जाल्यार तो खरो म्हळ्यार तो राजकीय जुमला आशिल्लो. कारण रोखडीच 2024 लोकसभेचें इलेक्शन आशिल्लें आणि त्या लोकसभेच्या इलेक्शनाक ताका फायदो मेळपाक अजूनही स्टँड करता. जर 33% रिझर्वेशन म्हजो सीट आयला असत तर हांवें पयलींय म्हटलां की म्हणजे मात सुद्धा मनात किंतु परंतु न दवरता महिला भगिनींच्या खातीर सीट रिझर्व करपा खातीर तयार आसता. सीएम ऑपोजिशनाक कसलो भंय म्हणटा तुमी जर वुमन रिझर्वेशन बिल जर पास जाता? आता हे म्हाका विचारच्या विशयाचेर ऑपोजिशनाक दितालेल्या चड बरें आसलें. ताका कसलो भंय आसा तेंच्या मनान आसा हो आमकां कळूंक ना. त्या खातीर तांच्यांनी खरें म्हणजे ते ओपन करपाक जाय आसलें. पण हेजेर ओपन तेंच्यांनी चर्चा केली ना. म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यानी ताका आव्हान केल्लें की तुम्ही डिबेट करात आणि त्याची जर डिबेट तूं काढून पळयशात की सगळ्या जाणांचे तांकां कसलो भंय आसलो म्हाका कळना. 33% तांच्यांनी म्हटलें की नॉर्थ वर्सीस साऊथ हे करून दाखयलें. तांच्यांनी माननीय होम मिनिस्टर तांच्यांनी तांकां तोय रेशियो दाखयलो की आमच्या तमिळनाडू सारकिल्या राज्यात जवळपास 20 सीट लोकसभेचे आनीक वाडटाले आणि लोकसभेचे जर 20 सीट वाडटा इट इज इन द इक्वल रेशियो, इट इज नॉट एट द पॉप्युलेशन रेशियो. म्हणून 2011 सेन्सस घेवन
तांचेय सीट जर नॉर्थातल्या राज्यातले सीट वाडटले आसत जाल्यार सावथातल्या राज्यातले सीट वाडटले. आमी तर मोठ्या अभिमानान सांगतलो की एक एडिशनल सीट गोंयाकूय मेळपाक शकतालो. की ह्याच पद्दतीन आसतना तांकां कित्याक कसलो भंय दिसलो आनी कितें हें म्हाका खबर ना. कारण हो भंय फक्त फॅमिली राज्यांतलो आसा. तांकां आपल्याच फॅमिलींतल्यो महिला फक्त फुडें येयल्ल्यो जाय. ह्यो जर सामान्य 33% आले आसत जाल्यार सामान्य महिला जी आसा ही फुडें येतली जातली. हो भंय तांकां आशिल्लो. आयज पर्यंत तेंच्यांनी जर महिलाक फुडें काडपाची केला आसत जाल्यार आपल्याच हेका काडिल्लें आसा. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळांत पळयात तुमी आमचे जिल्हा पंचायत सदस्य काडून पळयात किंवा जेन्ना जेन्ना आमकां पद दिवपाचें जाता तेन्ना तेन्ना आमी सामान्य महिला ज्यो आसा ह्यो आमच्यो आमी रिप्रेझेंटेशन आनी रिजर्वेशन तांकां फुडें दिल्लें आसा. सीएम 2 मिनिस्ट्री अजून हे आहा सो तुमचे मध्ये 3 MLA हाडलेलीस तांकां कोणाक दितले तुमी 2 पोर्टफोलियो तुम्ही अनाउन्स केल्ले की फोण्या बायल तुम्ही हे विचारता की फाटले फावटी महिला मंत्रीपद जे म्हाज्याच सरकारात आशिल्ले. महिलेकूच मंत्रीपद दिले फाटले फावटी. डेफिनेटली आता आमी कितें तरी विचारूय करूं येता. काय जाता देव बरें करूं. तो एमटी वर्क करतले म्हणल्यार तुम्ही मिनिस्टर. अरे हांगासर तुमी 33% रिजर्वेशनाचो निशेध करपा खातीर आमी जमल्या. तुमकां मंत्रीपदाचें पडला नक्कीच आमी फुडले पडटले. मी प्रमोद सावंतजी, आमचे पार्टीचे अध्यक्ष रामू नाईकजी, सुवर्णा तेंडुलकर महिला मोर्चा अध्यक्ष, आमची माझी महिला वांगडी बाकीची सगळी तुमकां पत्रकार बंधू नमस्कार. नारी शक्ती वंदन अधिनियम पयलींच आमी प्रेस कॉन्फरन्स घेवन आमचे मदीं एक उत्साह निर्माण आशिल्ली, एक उर्जा निर्माण जाली की फायनली महिला खातीर कितें तरी बरें जातलें. आनी भारतीय जनता पार्टीच्या खातीर आनी आमचे माननीय प्रधानमंत्री मोदीजी खातीर एक फायनली एक महिलाक शासन आनी प्रशासनान फुडें वचपाक एक संदी मेळटली. राजकारणान तितलेंच एक रेप्रेझेंटेशन मेळटलें जे इतल्या वर्सां आमी पळयलां की महिलाक मेळूना. महिलाक आमी पळयता की प्रत्येक क्षेत्रान फुडें सरिल्ली आसा. खंयचेय क्षेत्र जावं न्ही, एक फ्रॉम अ गर्ल चायल्ड टू स्टुडंट आसूनी की कॉलेज आसूनी की फुडें डॉक्टर जावन इंजिनियर सगळे क्षेत्रांनी महिला फुडें आसा. पण राजकारणात तांकां तितलें रेप्रेझेंटेशन मेळना आसून जे डिसिजन मेकींग, पॉलिसी मेकींग, लॉ चेंजीस जे जावपाक जाय देशा खातीर ते कशें केन्ना जावपाक शकता जेन्ना तांकां रेप्रेझेंटेशन मेळटा. आनी हे 33% रेप्रेझेंटेशनानच जावपाक शकतालें. पण हे आनी वी विमेन आर द 50% पॉप्युलेशन ऑफ द कंट्री. आनी आमकां फुडें व्हरपाक म्हणजे हें जे पळय जें घडलां इट इज एक्चुअली ऐतिहासीक दीस जावपाचो हो आमच्या भारत देशान की फायनली हे बिल पास जावन. बट इट इज आय थिंक आमी म्हणपाक शकता अ ब्लॅक डे फॉर द हिस्ट्री ऑफ इंडिया भारत. बिकॉज महिला खातीर खऱ्या अर्थान तर आमकां फुडें व्हरपाक जाय आशिल्लें. खरेंच तांकां तर महिला फुडें व्हरपाक जाय जाल्यार हें बिल पास जाता आशिल्लें आनी ते राजकारण करपा नाशिल्लें हातूंत. प्रत्येक महिलाचें स्वाभिमान आनी तांचे पळय आत्मसन्मान आसा ताजे हे अपमान प्रत्येक महिलाची जी आशा आशिल्ली, अपेक्षा आशिल्ली की फायनली महिला आमी इक्वॉलिटी म्हणटात. अजून पर्यंत आमी वुमन्स डे मनयतात कित्याक इक्वॉलिटी आमकां झगडचें पडटा फॉर आर इक्वॉलिटी. फायनली प्रत्येक महिलाक दिशिल्लें की आमकां रेप्रेझेंटेशन मेळटलें आनी वी वील आमी भागीदार जातले देशाक एक आकार दिवपाक, देशाक फुडें व्हरपाक, देशाचे पॉलिसी डिसिजन्स घेवपाक, देशाचे जे कितें लॉ चेंज करपाक जाय. भारत आमचे माननीय प्रधानमंत्री म्हणटा आमचे 50% पॉप्युलेशन जे 16 वुमन्स रिजर्वेशन बिल 2026 इंट्रोड्यूस जाले आणि ऑन 17 ताचेर भासाभास जावन this bill has been rejected. खरें पळोवपाक गेलें जाल्यार इट्स नॉट अ गुड थिंग which they have done. Opposition पार्टीन केल्लें आसा ही गजाल हाचेर हांव निशेध करता. कित्याक तर ते एक विसरले की हे जे बिल आसा दॅट वॉज ओनली फॉर द पर्पज ऑफ इम्प्लिमेंटेशन. आमी पळोवपाक गेलें जाल्यार एक्चुअली देर इज ऑलरेडी एन एक्ट फॉर रिजर्वेशन ऑफ 33% which is passed in 2023, and as per this act there is already a reservation for women 33% in assembly and also in parliament. आता हाचेर बिल इंट्रोड्यूस करपाचें कारण कितें आशिल्लें द वुमन्स रिजर्वेशन बिल की ताचें इम्प्लिमेंटेशन बिकॉज एक्ट जालो की ताचें इम्प्लिमेंटेशन इज ऑल्सो रिक्वायर्ड एंड ताचें इम्प्लिमेंटेशन बेगीनात बेगीन करप अशें आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
हांचे विचार हांच्या गव्हर्मेंटाचे विचार आशिल्ले आनी त्या कारणान हे इम्प्लिमेंटेशन बेगीन जावप म्हणून ताणें हे बिल इंट्रोड्यूस केले. आतां हे बिल जे ओपोजिशनान रिजेक्ट केला, ओपोज केला, सो ते करतना एक विसरले की ह्या बिलाचो फायदो फक्त भारतीय जनता पार्टीकूच जावचो नाशिल्लो, खंयच्या एका पार्टीक जावचो नाशिल्लो, तर पूर्ण देशाच्या महिलांक जावपाचो आशिल्लो. महिला म्हणटकूच दॅट इज द रिजर्वेशन फॉर दी women of India who represent 50% of the population. आणि हे जे हो जो फायदो महिलांक जावपाचो आशिल्लो तातूंत तांची महिला आशिल्लीच न्ही की आमचीच नाशिल्ल्यो आनी तांकांय ताचो फायदो जातलो आशिल्लो हे ते विसरले. तांच्याय महिलांक तांकां तो फायदो दिवपाचो ना अशें हातूंतल्यान दिसून येता. सेकंडली आमच्या भारतीय जनता पार्टीन खुबशी महिला सदांच रिप्रेझेंट करता, तांकां रिप्रेझेंटेशन दिल्लें आसा, ऑपॉर्च्युनिटी दिल्ली आसा, हे तुमी सदांच पळयत आयला. आतां पळोवपाक जाल्यार तांच्यांनी आपले जे महिला खातीर जे रिप्रेझेंटेशन दवरलें तें लिमिटेड टू रॉयल फॅमिली दवरलेलें आसा. पळोवपाक गेलें जाल्यार दे डोंट अलाव ऑर दे डोंट वॉन्ट म्हणपाचें दॅट आउटसायड दॅट फॅमिली तांकां भायली महिला येवन कोणें तरी रिप्रेझेंट करप हें तांकां पटलें ना. ताचे खातीर म्हाका दिसता तांच्यांनी ओपोज केलें. सो हे जे ताणें केल्लें आसा कार्य ताका हांव म्हजो टोटली म्हजो ताका निशेध आसा की हे जे कार्य केलां जे ताणें एका सायडीन आमकां महिलांक दिलें आनी दुसऱ्या सायडीन आमच्या मनांतल्यान काडून घेतले. आमचो तो हक्क आशिल्लो तो आमकां डिनाय केलो बाय ओपोजिशन. ताच्या खातीर हांव तांचे कडेन निशेध करतां.